नमस्कार, माझं नाव स्वाती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले थेरीज डिस्कस करणार आहोत फ्रेंड्स. आपण यापूर्वी थेरी ऑफ मर्कॅन्टिलिझम, थेरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज आणि थेरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज हे 3 थेरी पाहिलो आहोत. आता चौथी थेरी आहे. तर हे चौथी थेरी आहे फ्रेंड्स, फॅक्टर प्रोपोर्शन्स एंडोमेंट थेरी. या थेरी बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर हे थेरी कोणी दिली हे सर्वात पहिला प्रश्न आहे फ्रेंड्स. बर्टिल ओहलिन 1933. तर हे दोन व्यक्ती आहेत फ्रेंड्स, म्हणजे एली हेक्चर हे वेगळं आणि बर्टिल ओहलिन हे वेगळं. म्हणून या थेरीला आणखी दुसरं नाव काय आहे, तर फॅक्टर प्रोपोर्शन्स एंडोमेंट थेरीचं दुसरं नाव आहे हेक्चर ओहलिन थेरी. एक्झाम मध्ये आपल्याला फॅक्टर प्रोपोर्शन अँड एंडोमेंट थेरी यालाच काय म्हणतात म्हणून पण विचारतात फ्रेंड्स. तर हेक्चर ओहलिन थेरी यालाच फॅक्टर प्रोपोर्शन थेरी असं म्हणतात, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि हेक्चर आणि ओहलिन हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. तर फॅक्टर प्रोपोर्शन थेरी हे सर्वात अगोदर ॲली हेक्चरनं इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काही डेव्हलपमेंट, काही इम्प्रूव्हमेंट्स आणून त्यामध्ये बर्टिल ओहलिनने नंतर 1933 मध्ये या थेरीला पुढे घेऊन गेलेला आहे. तर फ्रेंड्स, हे झालं हे फॅक्टर ऑफ थेरी कोणी दिली. तर आता ही थेरी नेमकं कशाबद्दल आहे आता ते पाहूया. तर आपण यापूर्वी शिकलोत फ्रेंड्स, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. तुम्ही हे नाव ऐकलं असाल, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तर त्यामध्ये असतात, आपल्याला माहिती आहे, लँड, लेबर, कॅपिटल. तर फ्रेंड्स, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे आपण पाहिलेले आहोत. लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर हे 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत. तर या थेरीमध्ये हेक्चर आणि ओहलिन हे सांगतात की प्रत्येक देशाचे काहीतरी स्ट्रेंथ असतं, म्हणजे प्रत्येक देश कुठल्या तरी रिसोर्सेस मध्येच किंवा जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन्स आहेत त्यांचे जे फॅक्टर्स आहेत ते त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असू शकतात, म्हणजे अबंडंट असू शकतात आणि चीप असू शकतात, म्हणजे स्वस्त असू शकतात. जसं की आपलं भारत आहे फ्रेंड्स. तर भारताची जे लोकसंख्या आहे ते लोकसंख्या खूप जास्त आहे. म्हणून भारतामध्ये हे जे लेबर आहेत, लेबर फार जास्त आहेत, बरोबर. आणि जास्त लेबर, जी कुठली गोष्ट जास्त प्रमाणात अवेलेबल असते, म्हणजे जेव्हा सप्लाय जास्त आणि डिमांड कमी होतं तर त्यावेळेस ते प्राइस म्हणजे ते गोष्टी कसं स्वस्त असतात, म्हणजे लेबर कसं असणार. आता इथं या ठिकाणी लेबर ही चीप असणार. तर तुमच्याकडे असे फॅक्टर्स असू शकतात. हे थेरी काय म्हणतात की तुमच्याकडे फॅक्टर्स आहेत, तुम्ही ते तुमच्याकडे प्रत्येक देशामध्ये कुठले ना कुठले असे फॅक्टर्स असतील जे अबंडंट आणि चीप असतील. तर तुम्ही तुमच्याकडे जे फॅक्टर आहे, म्हणजे आता आपला देश आहे लेबर इंटेन्सिव्ह, म्हणजे आपल्याकडे काय आहे, जास्त प्रमाणात लेबर्स आहेत. तर तुम्ही लेबरशी रिलेटेड असे गुड्स आणि सर्व्हिसेस तयार करा की त्यामध्ये तुम्हाला लेबर स्वस्त पण भेटतील आणि अवेलेबिलिटी सुद्धा त्याची जास्त असेल. तर आता यामध्ये फॅक्टर्स म्हणजे फ्रेंड्स त्यांनी सांगितलेलं आहे लेबर आणि दुसरं लँड. तर लँड आणि लेबर तुमच्याकडे अवेलेबल जर जास्त असतील तर तुम्ही काय करा, यांच्याशी रिलेटेड म्हणजे लेबर आणि लँडला वापरून आपण जी कुठले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस, गुड्स वगैरे आपण तयार करू शकतो ते तयार करायचं आणि तशा गोष्टींना आपण काय करायचं, एक्सपोर्ट करायचं फ्रेंड्स. जर आपले फॅक्टर्स अबंडंट म्हणजे जास्त आणि जर चीप स्वस्त जर असतील तर त्यांचा जास्तीत जास्त वापर करून, त्यांचं इंटेन्सिव्ह म्हणजे जास्तीत जास्त वापर करून आपल्याला देशाशी रिलेटेड म्हणजे त्या लेबरशी आणि लँडशी रिलेटेड आपल्याला प्रोडक्शन केलं पाहिजे. आणि प्रोडक्शन करून काय केलं पाहिजे, म्हणजे तेच गोष्टी आपण, ते वस्तू किंवा ते प्रोडक्ट, ते सर्व्हिसेस आपण काय केलं पाहिजे, एक्सपोर्ट केलं पाहिजे. आणि जे गोष्टी आपल्याकडे स्कॅर्सिटी ज्याची आहे, म्हणजे जे अबंडंट आहे, जास्त आहे, त्याला आपण एक्सपोर्ट करायचं. आणि ज्याची स्कॅर्सिटी आहे म्हणजे ज्यांची उपलब्धता कमी आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहेत, म्हणजे स्कॅर्सिटी आणि एक्सपेन्सिव्ह फॅक्टर कसे आहेत, स्कॅर्सिटी म्हणजे उपलब्ध कसं आहे, कमी, अशा वस्तूंना, अशा प्रोडक्ट आणि अशा सर्व्हिसेसला काय करायचं, इम्पोर्ट करायचं. तर फ्रेंड्स, फॅक्टर प्रोपोर्शनेट थेरी
फॅक्टर प्रोपोर्शनेट थेरी, जसे या थेरीचं नाव आहे प्रोपोर्शनेट म्हणून शब्द जर आलेला आहे आणि त्यालाच एंडॉवमेंट आपण म्हणतो, तर यामध्ये आपण फॅक्टर प्रोपोर्शनेट एंडॉवमेंट थेरी जी आहे, या थेरीमध्ये आपण दोन कंट्री, दोन कॉमोडिटी आणि दोन फॅक्टर्स करतो. म्हणजे दोन देशामध्ये कम्पेअर केलं जातं की कोणत्या देशामध्ये कुठले फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जास्त आहेत किंवा कमी आहेत, आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपण काय एक्सपोर्ट केलं पाहिजे आणि काय इम्पोर्ट केलं पाहिजे. जे आपल्याकडे कमी आहे त्याला इम्पोर्ट करा, जे फॅक्टर आपल्याकडे कमी आहे आणि महाग आहे त्याला इम्पोर्ट करा, आणि जे फॅक्टर आपल्याकडे जास्त आहे आणि स्वस्त आहे अशा फॅक्टर्सला यूज करून तसे प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करा आणि तसे प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करा. बेसिकली हे थेरी तेच सांगते फ्रेंड्स. तर आपण आता पाहूयात फॅक्टर प्रोपोर्शनेट थेरी, त्यालाच फॅक्टर एंडॉवमेंट थेरी म्हणतात, आणि सोबत याच थेरीला मॉडर्न थेरी देखील म्हणतात फ्रेंड्स. आता पाहूयात पुढची थेरी जी आहे, आपल्याला ही कोणी दिली. तर फ्रेंड्स कुठलीही थेरी असू देत, ते थेरी कोणी दिली हे आपल्याला नक्की माहित असायला पाहिजे फ्रेंड्स, कारण सगळ्यात जास्त क्वेश्चन्स थेरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड वर आपल्याला मॅचिंगचे येतात आणि त्यामध्ये डायरेक्ट विचारलं जातं की हे थेरी आहे तर थेरी कोणी दिली, आणि तुम्हाला खूप वेळेस नाव देण्यात येईल आणि याने दिलेली थेरी कुठली म्हणून विचारण्यात येईल फ्रेंड्स. त्यामुळे हे सर्वात महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला रिपीट करत आहे की लिओन्टिफ पॅराडॉक्स ही थेरी वॅसिली लिओन्टिफ या इकॉनॉमिस्टने दिलेली आहे. तर हे थेरी कोणत्या थेरीशी रिलेटेड आहे हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे फ्रेंड्स. तर आता आपण जे थेरी शिकलो, जे चौथी थेरी होती आपली हेक्चर आणि ओलिनची, तर हेक्चर ओलिन जे थेरी आहे त्यालाच आपण फॅक्टर प्रोपोर्शनेट थेरी जे आपण अभ्यास केलो, तर ह्या थेरीशी हे थेरी रिलेटेड आहे. तर ह्या थेरीच्या बेसवरच आपल्याला लिओन्टिफ पॅराडॉक्स हे थेरी अभ्यास करायची आहे फ्रेंड्स, माहिती घ्यायचं आहे. तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. आपण जे फॅक्टर प्रोपोर्शन थेरी मध्ये आपण अभ्यास केलो की दोन फॅक्टर असतात, म्हणजेच भारत आहे तर लेबर इंटेन्सिव्ह, लेबर अबंडंट किंवा जास्त लेबर असलेलं देश असू शकतं, तर आहे असू शकतं म्हणण्यापेक्षा आहे. तर त्याचप्रमाणे अमेरिकेला आपण कॅपिटल अबंडंट म्हणजे त्या देशामध्ये पैसा जास्त आहे, कॅपिटल जास्त आहे, किंवा आणखी कुठले जपान जर घेतला तर टेक्नॉलॉजी ओरिएंटेड किंवा टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात उपलब्ध आणि स्वस्त प्रमाणात उपलब्ध आहेत असं आपण समजू शकतो. तर प्रत्येक देशामध्ये काही फॅक्टर्स असतात, ते फॅक्टर्स काय असतात त्या ठिकाणी त्यांचं स्ट्रेंथ असतं. तर फॅक्टर जे आहे आपलं लेबर ओरिएंटेड आपलं देश आहे, लेबर अबंडंट जे आपलं देश आहे, त्याचप्रमाणे आता USA काय आहे, अमेरिका जे आहे फ्रेंड्स, तर ते अमेरिका कसं आहे, कॅपिटल त्या ठिकाणी पैसा खूप जास्त आहे. तर पैसा जर अमेरिकेत जास्त असेल, अमेरिकेत, तर कामगार जे आहेत, कामगार तुम्हाला भारतात जास्त भेटतील, भारत. तर मग भारत काय करणार आता, याच्याकडे कामगार कसं आहेत, स्वस्तही आहेत आणि जास्ती आहेत, स्वस्त आणि जास्त आहेत. तर ते तो काय करणार, लेबर ओरिएंटेड गुड्स काय करणार, एक्सपोर्ट करणार. आणि कॅपिटल ज्यांच्या ठिकाणी जास्त आहे आणि स्वस्त आहे, इझिली अवेलेबल आहे, म्हणजे जास्त प्रमाणात त्यांच्याकडे कॅपिटल आहे, तर अमेरिका काय करणार, कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्स सर्व्हिसेस तो प्रोड्यूस करणार आणि तो एक्सपोर्ट करणार. बरोबर आहे. हे कोणती थेरी म्हणली होती, फॅक्टर प्रोपोर्शन थेरी म्हणत होती. तर फ्रेंड्स जे लिओन्टिफ अर्थतज्ञ होते ते जेव्हा अमेरिकेत गेले USA, तर त्याने नोटीस केलं, त्यांच्या अशा लक्षात आलं की अमेरिका काय आहे, आता USA काय आहे, त्या ठिकाणी पैसा जास्त आहे, कॅपिटल जास्त आहे, म्हणजेच अबंडंट काय आहे, कॅपिटल आहे. तर कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्स ते एक्सपोर्ट केलं पाहिजे हेक्चर ओलिनच्या म्हणण्याप्रमाणे. आणि जे लेबर त्या ठिकाणी कमी आहेत, तर लेबर ज्या ठिकाणी कमी आहेत, तर लेबर इंटेन्सिव्ह जे काही गुड्स आहेत ते इम्पोर्ट केलं पाहिजे. पण त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी याच्या उलट होत आहे, म्हणजेच अमेरिका काय करत आहे, त्याच्याकडे कॅपिटल आहे तरी कॅपिटल इंटेन्सिव्ह प्रोडक्ट ते काय करत होते, इम्पोर्ट करत होते फ्रेंड्स. म्हणजे एकदम उलट, त्यांच्याकडे जे आहे तेच इम्पोर्ट करत होते
आणि त्यांच्याकडे जे नाही किंवा ज्याची त्यांच्याकडे कमतरता आहे त्याला ते एक्सपोर्ट करत होते. तर हे त्यांच्या लक्षात आलं. तर हे हेक्चर अँड ओलिन यांच्या थेरीच्या एकदम ते उलट करत होते, एकदम अपोजिट होतं. हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी ह्या थेरीला कुठलं नाव दिलेलं आहे, लिओन्टिफ पॅराडॉक्स हे थेरी त्यांनी नाव दिलेलं आहे. तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल फ्रेंड्स. आता पाहूयात पुढची थेरी, निओ फॅक्टर प्रोपोर्शन थेरी. तर 6वी थेरी आहे फ्रेंड्स, निओ फॅक्टर प्रोपोर्शन थेरी. या थेरीमध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे ते कन्सेप्ट आहे क्वालिटी. तर हे थेरी कोणी दिली यापेक्षा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की फ्रेंड्स हे थेरी काय सांगतं म्हणजे क्वालिटी मेंटेन करा. जे आपले फॅक्टर्स आहेत, आता आपले फॅक्टर्स लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर काही असू शकतं यापैकी. तर हे फॅक्टर्स जे आहेत त्याची आपल्याला क्वालिटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रेड करतो. तर इंटरनॅशनल ट्रेड आपण जेव्हा करतो तर त्यावेळेस आपल्याला क्वालिटी सुद्धा मेंटेन केलं पाहिजे. जर लेबर असतील तर लेबर एज्युकेटेड असायला पाहिजे, स्किल्ड लेबर असायला पाहिजे, त्यांची ट्रेनिंग, त्यांचं जे काही बेटर परफॉर्मन्स आहे ते असायला पाहिजे. तुम्ही जर कुठले टेक्नॉलॉजी जर एक देशातून दुसऱ्या देशात पाठवत असाल तर ते इनोव्हेटिव्ह खूप जास्त डेव्हलप झालेले असायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुमचे जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्स मध्ये क्वालिटी कसं तुम्ही निर्माण करताल आणि ते क्वालिटी तुम्ही कसं मेंटेन करताल हे कोणती थेरी सांगते फ्रेंड्स, ते आहे निओ फॅक्टर प्रोपोर्शन थेरी. तर या थेरी मध्ये जास्त काही महत्वाचं नाही फ्रेंड्स. तर चला पाहूयात 7व्या नंबरची थेरी. तर फ्रेंड्स या थेरी मध्ये आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की ते ट्रेड पॅटर्न. तर या ठिकाणचं आपलं की वर्ड आहे फ्रेंड्स लक्षात ठेवायसारखं, ट्रेड पॅटर्न. तर तुम्हाला हे नावावरूनच समजत असेल फ्रेंड्स की सिमिलॅरिटी, कंट्री आणि सिमिलॅरिटी या ठिकाणी आपल्याला दोन शब्द लक्षात घ्यायचे आहेत. आणि हे थेरी दिलेली आहे फ्रेंड्स, हे पण खूप महत्वाचं आहे. ते आहेत स्टॅफन बी लिंडर. तर स्टॅफन बी लिंडरने हे थेरी दिलेली आहे. तर फ्रेंड्स या थेरी मध्ये सांगण्यात आलेलं आहे की दोन देश आहेत, ते दोन देश एकमेकाच्या शेजारी असतील तर त्या ठिकाणी जे काही डिमांड केलं जाईल कुठल्याही गुड्स आणि सर्व्हिसेसला, मॅन्युफॅक्चरर जे प्रोडक्ट असतील तर अशा प्रोडक्टला जे डिमांड असेल ते थोडंसं सिमिलर असेल फ्रेंड्स. हे थेरी बेसिकली त्याबद्दल सांगतं. म्हणजे बघा पुण्याची लाईफस्टाईल आणि मुंबईची लाईफस्टाईल सारखी असू शकते थोडंसं, आणि जे आता आमचं मराठवाडा आहे किंवा लातूरचं जे भाग आहे, मराठवाडा आहे, नांदेड आहे, तर इकडलं जे भाग आहे या ठिकाणी एक वेगळं डिमांड किंवा एक वेगळी लाईफस्टाईल बघायला भेटेल. त्याचप्रमाणे जे विदर्भामध्ये आहे तर विदर्भामध्ये काहीतरी वेगळं असेल. तर देशादेशाप्रमाणे, राज्याप्रमाणे जेव्हा आपण जवळ असतो तर एका देशाचं दुसऱ्या देशामध्ये फॉलो केलं जातं तर सिमिलॅरिटी थोडीशी जास्त असते, थोडंसं सिमिलर असण्याची शक्यता वाढलेली असते. तर ही थेरी बेसिकली त्यासाठी सांगते की कंट्री सिमिलॅरिटी थेरी मध्ये काय आहे तर ट्रेड पॅटर्न जे आहे दोन कंट्री जे जवळजवळ आहेत त्यांचं सारखं असू शकतं. आणि हे थेरी दिलेली आहे स्टॅफन बी लिंडर ने फ्रेंड. आणि हे थेरी फक्त मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट साठी, गुड साठी अप्लिकेबल आहे आणि नॅचरल सोर्सेस साठी हे थेरी अप्लिकेबल नाही फ्रेंड्स. तर आता पाहूयात पुढची नेक्स्ट थेरी जी आहे द न्यू ट्रेड थेरी. तर हे थेरी दिली कोणी तर हे थेरी दिलेली आहे पॉल क्रुगमनने. या थेरी मध्ये आपल्याला कशाबद्दल अभ्यास करायचा आहे म्हणजे की वर्ड आहे इकॉनॉमिक्स ऑफ स्केल. तर इकॉनॉमिक्स ऑफ स्केल जेव्हा आपण अभ्यास करतो, आपण इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा यापूर्वी शिकलो असाल फ्रेंड्स, जेव्हा आपण प्रोडक्शन करतो आणि ते प्रोडक्शन आपण जेव्हा जास्त प्रमाणात करतो, क्वांटिटी जेव्हा प्रोडक्शनची वाढते तेव्हा काय होतं, कॉस्ट कमी होतं फ्रेंड्स. म्हणजे क्वांटिटी जेव्हा वाढते म्हणजे प्रोडक्शन जेव्हा जास्त प्रमाणात होते त्यावेळेस काय होतं, जे कॉस्ट आहे ते कमी होतं. आपण याचं उदाहरण घेऊयात फ्रेंड्स. जेव्हा आपल्याला पाणीपुरी खायचं असतं तर आपण इतके सगळे मटेरियल इन्ग्रेडियंट्स आपण घेऊन येऊन घरामध्ये पाणीपुरी बनवत बसत नाही. काय करतो, आपण जाऊन खाऊन येतो. मग आपल्याला परवडत नाही ते, कारण आपल्याला खायचंच असते 10-20 पीस त्यातले. पण जे पाणीपुरी सेल करणारा आहे तो तर पाणीपुरी कंटिन्युअसली बनवतो, कारण त्या जेव्हा जास्त प्रमाणात बनवतात
तर त्यावेळेस त्यांना खर्च कमी येतो, म्हणजे ते कॉस्ट काय होते त्यांची कमी होते आणि त्यांना ते गोष्ट परवडते, ते कारण ते विकतात आणि त्यातून त्यांना नफा होतं. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही कुठलेही प्रोडक्शन करता, प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करता, तर तुम्हाला इंटरनल इकॉनॉमीज ऑफ स्केल्स आणि एक्सटर्नल इकॉनॉमीज ऑफ स्केल्स तुम्हाला भेटत असतं. कधी जेव्हा तुमची मागणी जास्त होते तुमच्या प्रोडक्टला, जर मागणी जास्त झाली प्रोडक्टला, तर प्रोडक्टचं काय होणार फ्रेंड्स, मागणी जर जास्त झाली तर आपल्याला प्रोडक्शन काय करावं लागेल, जास्त प्रमाणात करावं लागेल. तर जास्त प्रमाणात प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला साईज मोठी लागणार, म्हणजे लार्जर साईज असायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट, आपली इंडस्ट्री, आपली फॅक्टरी, आपले लेबर्स, आपले जे काही फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत, आपलं सगळे इन्क्रीज होणार. मग अशा पद्धतीनं आपण ते इन्क्रीज करतो, अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये वाढ करतो. त्यावरून आपल्याला प्रोडक्शन जास्त करावं लागतं. आणि प्रोडक्शन साठी जेव्हा कस्टमर फक्त आपल्या देशात डिमांड करतं, तर तितकंच आपल्याला कमी प्रोडक्शन करावं लागेल. पण जेव्हा ग्लोबली आपण ते सेल करायला लागतो, जास्त कस्टमर मागणी करतील, जास्त कस्टमर जेव्हा डिमांड करतात, तर तेवढेच जास्त आपल्याला प्रोडक्शन करावं लागेल. तर त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपल्याच फक्त इंडस्ट्रीला नसून आपल्याला एक्सटर्नली आपल्याशी जुडलेली जितकी इंडस्ट्रीज आहेत त्या सर्वांनाच त्याचा नफा व्हायला लागतं. म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्केल्स म्हणजे आपल्याला जेव्हा प्रोडक्शन जास्त होतं तर कॉस्ट कमी यायला लागते आणि आपल्याला प्रॉफिट जास्त मिळायला लागतो. तर जेव्हा इंटरनल इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे फक्त आपल्या एक इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो, आणि एक्सटर्नल इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे आपल्या इंडस्ट्रीशी जुडून असलेले सर्वच जे काही बिझनेस आहेत त्या बिझनेसला सुद्धा त्याचा फायदा होतो. म्हणजे एक्सटर्नली आता आपल्याला ट्रान्सपोर्टेशन लागतो, मार्केटिंग लागतं, डिस्ट्रीब्युशन लागतं, ते कन्झम्पशन पर्यंत नेण्यासाठी, एक प्रोडक्ट प्रोड्यूस होऊन कन्झम्पशन पर्यंत पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी जे एड्स लागतात, ज्याला आपण ट्रेड एड्स म्हणतो, कॉमर्स मध्ये आपण शिकलेले आहोत. तर ह्या सर्वांचे जे फॅसिलिटी आहेत, सर्व्हिसेस आहेत, सोबतच आपलं जे बिझनेस आहे, या सर्वांना जेव्हा फायदा होतं, ते कशामुळे होतं, तर त्याचं बेसिक रूल काय आहे, इकॉनॉमीज ऑफ स्केल. जेव्हा प्रोडक्शन जास्त होतं तर त्यावेळेस काय होतं, कॉस्ट देखील कमी होते आणि त्याप्रमाणे आपल्याला नफा व्हायला लागतो. तर द न्यू ट्रेड थेरी यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय फ्रेंड्स, हे दिली कोणी, तर दिलेली आहे पॉल क्रोगमनने. आणि या थेरीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, या थेरीमध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे इंटरनल इकॉनॉमीज ऑफ स्केल आपल्याला भेटतं आणि एक्सटर्नल इकॉनॉमीज ऑफ स्केल आपल्याला भेटतं. आता पाहूया इंटरनॅशनल प्रोडक्ट लाईफ सायकल थेरी. इंटरनॅशनल प्रोडक्ट लाईफ सायकल थेरी काय सांगते फ्रेंड्स, तर ही थेरी अगोदर दिली कोणी, वर्नन रेमंड. तर हे थेरी दिलेली आहे वर्मन रेमंड यांनी दिलेली आहे फ्रेंड्स. आणि या थेरीमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला प्रोडक्ट लाईफ सायकल हे तर माहितच असेल फ्रेंड्स, की जेव्हा एक लाईफ सायकल जे आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल जे आहे, त्यामध्ये आपल्याला 4 फेज असतात फ्रेंड्स. सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शन, हे सुद्धा प्रश्न खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे फ्रेंड्स, की लाईफ सायकल जे आहे, प्रोडक्ट लाईफ सायकलचे फेजेस कुठले कुठले आहेत. दुसरं असतं हे पहिलं, दुसरं असतं ग्रोथ, तिसरं असतं मॅच्युरिटी, आणि चौथं फेज असतं डिक्लाइन. तर प्रोडक्ट लाईफ सायकलचे एक ग्राफ पण असतं फ्रेंड्स, की असं इंट्रोडक्शन झालेलं आहे, ग्रोथ होत चाललेला आहे, एक मॅच्युअर स्टेजला येऊन नंतर हे डिक्लाइन होत जातं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी इंट्रोडक्शन, या ठिकाणी ग्रोथ वरीत जात आहे ग्राफ, आणि या ठिकाणी पूर्ण मॅच्युअर झालेली असतं लाईफ, म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याला प्रोडक्ट भेटायला लागतात. आणि या ठिकाणाहून आपलं काय होतं, प्रोडक्ट पुन्हा त्याची पब्लिसिटी किंवा त्याची जी पॉप्युलॅरिटी आहे त्या प्रोडक्टची, किंवा लोकांची जी आवडी असतात बदलल्यामुळे ते प्रोडक्टला त्यावेळेस तितकं जास्त रिस्पॉन्स भेटत नाही, म्हणून हे डिक्लाइन. अशा पद्धतीने एक लाईफ सायकल असतं फ्रेंड्स. तर या बेसिकली या लाईफ सायकल बद्दल वर्नन रेमंड यांनी हे थेरी सांगितलेली आहे. म्हणजे सुरुवातीला एक प्रोडक्ट डेव्हलप होतं मार्केटमध्ये, त्याला खूप चांगलं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं डोमेस्टिक कंपनीमध्ये, जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड आपण करतो, तर डोमेस्टिक कंपनीमध्ये कुठलंही प्रोडक्ट काय होतं, अगोदर डेव्हलप होतं आणि त्याला पॉप्युलॅरिटी भेटतं, लोकांची त्याला रेस्पॉन्स भेटतं, आणि त्याच पद्धतीनं अट्रॅक्शन होऊन लोकांमध्ये त्याची पॉप्युलॅरिटी होऊन मार्केटिंग वगैरे व्यवस्थित असल्यामुळे नंतर त्या प्रोडक्टला ग्रोथ भेटतं. आणि त्यानंतर एक स्टेज असं येतं की खूप जास्त प्रमाणात
खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात ते प्रोडक्ट विकलं जातं आणि लार्ज स्केल मध्ये प्रोडक्शन, लार्ज स्केल मध्ये आपल्याला प्रॉफिट वगैरे भेटायला लागतं मॅच्युरिटी स्टेजवर. पण नंतर कुठल्याही प्रोडक्टचं कुठल्याही आता माणसाच्या आयुष्याचं पण तसंच आहे फ्रेंड्स, की एक वयापर्यंतच ते एनर्जी, ते एन्थुसियाझम असतं आणि नंतर जसं जसं वय जात असतं तर कुठल्याही प्रोडक्टला किंवा सर्व्हिसेसला ह्या 3-4 फेज मधून जावं लागतं. तर त्यावेळेस काय होतं फ्रेंड्स, डिक्लाइन जेव्हा होतं प्रोडक्ट, म्हणजे त्याचा नफा कमवण्याचं बंद होऊन जातं, ते प्रॉफिट लॉस मध्ये जायला लागतं आणि तितके जास्त प्रमाणात आता ते प्रोडक्ट सेल होत नाही. तर अशा वेळेस आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फ्रेंड्स. तर फ्रेंड्स एक यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक प्रोडक्ट आहे फ्रेंड, ते आपल्या देशामध्ये तयार होत होतं, डोमेस्टिक म्हणजे आपल्या देशामध्ये तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट होत आहे. जेव्हा आपल्याकडे पब्लिसिटी किंवा आपल्याकडची मार्केटिंग किंवा आपल्याकडचं रेस्पॉन्स कमी होत होतं, तर आपण काय करतो, त्याला दुसऱ्या देशामध्ये इंट्रोड्यूस करतो. दुसऱ्या देशामध्ये आपण तिथले ऍडव्हान्टेज घ्यायला बघतो, कारण त्या दुसऱ्या देशामध्ये ते प्रोडक्ट काय असणार, नवीन असणार सुरुवातीला. जे आपण एक्सपोर्ट करत होतो तेच काय होणार आता, त्या ठिकाणी जेव्हा रेस्पॉन्स भेटणार नाही प्रोडक्टला, तर एक्सपोर्टर जे होते, जे बनवत होते प्रोडक्ट, तेच काय करणार आता, इम्पोर्ट करायला लागणार फ्रेंड्स. तेच काय होणार, इम्पोर्ट करायला लागणार. म्हणजेच एक्सपोर्टर तुम्ही काय म्हणताल या ठिकाणी, एक्सपोर्टर बिकम इम्पोर्टर. तर हे एक गोष्ट घडणार, या थेरी मध्ये सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा प्रोडक्ट लाईफ सायकल डिक्लाइनच्या स्टेज मध्ये येईल, तर त्यावेळेस हे प्रोडक्ट एक्सपोर्टर काय होणार, बिकम इम्पोर्टर होणार. आणि दुसरं एक आस्पेक्ट यामध्ये काय घडून येणार, म्हणजे मार्केट शिफ्टिंग. तर आपल्या देशामध्ये जेव्हा रिस्पॉन्स भेटणार नाही, तर त्यावेळेस काय होणार, आपलं मार्केट शिफ्ट होणार इंटरनॅशनल लेवलवर. दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी पुन्हा त्या प्रोडक्टला न्यू डेव्हलपमेंट आणून, त्या प्रोडक्टला न्यू डेव्हलप करून, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन या स्टेज मधून आपण दुसऱ्या देशामध्ये जायला लागतो फ्रेंड्स. तर हे 2 ऍस्पेक्ट आहेत, जे आहे आपलं इंटरनॅशनल प्रोडक्ट लाईफ सायकल थेरी मध्ये सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. तर यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला हे आहे, एक्सपोर्टर बिकम इम्पोर्टर आणि दुसरं आहे मार्केट शिफ्टिंग. आणि तुम्हाला जे प्रोडक्ट लाईफ सायकलचे जे फेजेस आहेत, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे फ्रेंड्स. आता पाहूयात नेक्स्ट थेरी, जी आहे थेरी ऑफ कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. तर फ्रेंड्स मी तुम्हाला जितकं सांगत आहे त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातील, म्हणून मी खूप जास्त तुम्हाला कुठले पीडीएफ या ठिकाणी वाचून दाखवणार नाही किंवा तुम्हाला कुठले नोट्स या ठिकाणी मी ऍड करून तुम्हाला ते खूप काही त्यामध्ये लिहिलेलं असतं ते तुम्हाला मी सांगणार नाही. मी फक्त कन्सेप्टला घेऊन चालले फ्रेंड्स आणि कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायले. तुम्ही कुठलंही, खूप जण मला विचारायलेत की नोट्स आम्ही कुठले रेफर करायचं, कुठले बुक्स आपण रेफर करायचं. तर तुम्ही तुमच्याकडे जे कुठले पुस्तक असेल, तुम्ही जर नेट सेट साठी कुठलंही पुस्तक जर घेतला असेल किंवा तुमच्याकडे बीकॉम एमकॉम चे जरी पुस्तक असतील आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड, तर तुम्ही त्यामध्ये अभ्यास करू शकता फ्रेंड्स. फक्त कन्सेप्टला लक्षात ठेवा. किंवा मी सांगत असताना तुम्ही एक वही किंवा पेन घेऊन जर नोट जरी करून घेतलात, आपण जितकं काही वाचायलो किंवा पीडीएफ, आपण किती पीडीएफ वाचलो, किती पुस्तक वाचलो, कसली चांगले नोट्स, आपण कुठल्याही चांगल्या ब्रँडेड क्लासेसचे जरी आपण नोट्स फॉलो केलं, तर आपण जशाच तसं आपण नोट्स नाही बनवू शकत फ्रेंड्स. म्हणजे एका पुस्तकातून दुसरं पुस्तक तर आपण लिहून काढणार नाही. तर मी तुम्हाला जे काही सांगत आहे आता, हे थेरी आहे, थेरी ऑफ कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. तर ही थेरी कोणी दिली आणि ही थेरी कशाबद्दल आहे, आपल्याला लॉंग टर्म पर्यंत इतकंच लक्षात राहते फ्रेंड्स. तुम्ही 10 वेळ जरी वाचून काढलात तर तुम्हाला फक्त कन्सेप्ट लक्षात राहणार आहे, दुसरं काही लक्षात राहणार नाही. म्हणून तुम्ही अगोदरच टाइम वेस्ट करत असताना अशा गोष्टीवर इन्व्हेस्ट करा की त्यामधून तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट होईल. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज दिली आहे मायकल पॉर्टरने. तर या थेरी मध्ये फ्रेंड्स सांगण्यात आलेलं आहे की एक प्रोडक्ट आहे, त्याला तुम्ही प्रोड्यूस केलात, म्हणजे प्रोडक्शन आहे तुमचं, तर त्याला तुम्ही प्रोडक्शन करून तुम्ही घरात तर ठेवून घेऊन बसणार नाही किंवा फॅक्टरीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये तर ठेवून घेऊन बसणार नाही फ्रेंड्स. त्याला तुम्ही प्रोडक्शन पासून जे कन्झम्पशन पर्यंत प्रोसेस आहे ते तुम्हाला करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला खूप काही गोष्टींची मदत घ्यावी लागेल, जे की सपोर्टिव्ह इंडस्ट्रीज असतात त्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स की एक प्रोडक्ट डेव्हलप करून त्यामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करून त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट कमवण्यासाठी जे काही एन्व्हायरमेंट असतात त्यामध्ये जे मेजर रोल प्ले करतं ते आहेत 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणणार नाही, 4 फॅक्टर आहेत. म्हणजे कंडिशन असू शकतं,
जे त्या ठिकाणी तुम्ही फिजिकल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रिसोर्सेस आहेत, कॅपिटल रिसोर्सेस आहेत, त्या ठिकाणी तुमचं टेक्नॉलॉजी कशी आहे, तुम्हाला इझिली अवेलेबल कुठले कुठले गोष्टी आहेत, म्हणजे तुमचे सगळेच इफिशियन्सी म्हणा, क्वालिटी म्हणा, स्पेशलायझेशन. आता हे कंडिशन्स वर डिपेंड करते. एक एक फॅक्टरी आहे आणि त्याचं कंडिशन. आता खूप काही कंट्रीज असतात ते लेस डेव्हलप्ड असतात, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज असतात, त्या ठिकाणी खूप काही प्रॉब्लेम्स असतात फ्रेंड्स. लिगल प्रॉब्लेम असतं, पॉलिटिकल प्रॉब्लेम असतं, जे एन्व्हायरमेंट असतं, कंडिशन असतं, ते खूप काही त्यांना डिस्टर्ब करत असतं. सपोर्टिव्ह इंडस्ट्रीज सुद्धा असणं. तर तुमच्याकडे काय गोष्टी अवेलेबल असतात, काही गोष्टी अवेलेबल नसतात, त्यावेळेस तुम्हाला इंडस्ट्रीज दुसऱ्या इंडस्ट्रीजची मदत घ्यावी लागेल फ्रेंड्स. अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटर्जी स्ट्रक्चर्स म्हणा, त्या ठिकाणी वेगवेगळे तुमचे कॉम्पिटिशन्स असतात. अशा सर्व पद्धतीचे जे काही 4 फॅक्टर असतात फ्रेंड्स, त्या फॅक्टर आपण पाहिलो. जे आहे कंडिशन आहे, दुसरा आहे डिमांड, आणि तिसरा आहे सपोर्टिव्ह इंडस्ट्रीज, आणि त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी स्ट्रक्चर आणि कॉम्पिटिशन वगैरे. तर त्या चारही सोबत ते प्रोडक्ट सक्सेसफुल बनण्यासाठी तुम्हाला आणखी 2 फॅक्टर फार महत्वाचे आहेत. ते फॅक्टर आहेत गव्हर्नमेंट पॉलिसी, आणि दुसरं आहे आणि चान्स ऑफ इव्हेंट्स. म्हणजे चान्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता फ्रेंड्स की समजा तुम्ही प्रोडक्शन खूप जास्त केलात आणि ते प्रोडक्शन अशा पद्धतीचं आहे फ्रेंड्स, त्याला आता तुम्ही समजा एक प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस केलात आणि एका ठिकाणाहून त्याला दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं आहे. आता खूप काही जे डेली यूजचे गुड्स असतात, सर्व्हिसेस, ग्रोसरी असतात फ्रेंड्स, त्याला आपण डेली पाहतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्यापर्यंत ते ज्या पद्धतीने येतं, आणि मध्येच जर खूप मोठा पाऊस पडला, काहीतरी इव्हेंट घडला किंवा इन्सिडेंट घडलं, तर त्यावेळेस ते पूर्ण जे काही प्रोडक्ट आहे त्या पूर्ण नुकसान होईल. तर तिथून इथपर्यंत येऊन त्यामध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी इव्हेंट्स म्हणजे जे काही घटना घडतात, जे नॅचरल कॅलॅमिटीज असतात, म्हणजे नॅचरल जे खूप काही गोष्टी घडतात, त्याचं सुद्धा आपल्याला तितकंच साथ लागतं फ्रेंड्स. म्हणजे आपल्या नशिबाचं सुद्धा साथ लागतं आपल्या एक प्रोडक्ट मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगत आहे की दुसरी जर घटना घडले आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज जर वारंवार बदलत असतील, तर हे सगळे फॅक्टर्स जर व्यवस्थित असतील तर एक प्रोडक्ट सक्सेसफुल होतं. अशा पद्धतीनं इंटरनॅशनल ट्रेड घडण्यासाठी हे 4 फॅक्टर्स आणि हे रिलेटेड आणखी 2 ऍडिशनल फॅक्टर खूप महत्वाचे आहेत, असं या थेअरी मध्ये सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. तर नेक्स्ट पाहूया. तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल फ्रेंड्स, थेअरी आहे मायकल पॉटरने दिलेली. तर नेक्स्ट थेअरी आहे फ्रेंड्स अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी हे कोणी दिली हे महत्वाचं आहे फ्रेंड्स. गॉटफ्राइड हॅबलर्स याने अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी दिलेली आहे फ्रेंड्स. तर या ठिकाणी आपल्याला फक्त हे थेअरी कोणी दिली हे फार महत्वाचं आहे, आणि खूप वेळेस हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे फ्रेंड्स की हे थेअरी कोणी दिली, आणि ह्या अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरीलाच हॅबलर्स थेअरी सुद्धा म्हणतात. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय हे सुद्धा फार महत्वाचं आहे फ्रेंड्स, कारण अपॉर्च्युनिटी कॉस्ट खूप वेळेस कन्सेप्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर फ्रेंड्स, लॅपटॉप आणि मोबाईल आपण दोन्ही प्रोड्यूस करत होतो, पण जेव्हा आपण लॅपटॉपला विसरून जेव्हा आपण मोबाईल प्रोड्यूस करायला लागलो, तर खूप वेळेस ह्या लॅपटॉपची जी कॉस्ट आहे प्रोड्यूस करण्यामध्ये, जे कॉस्ट आहे ते हे मोबाईलच्या कॉस्टच्या इक्विव्हॅलंट असतं फ्रेंड्स. म्हणजे तुम्हाला समजायला का फ्रेंड्स, जेव्हा आपण जर लॅपटॉप प्रोड्यूस केलो असतो, लॅपटॉप बनवून आपण लॅपटॉप विकलो असतो, तर यापासूनही आपल्याला काहीतरी फायदा झाला असता, किंवा हे लॅपटॉप बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठली तरी कॉस्ट लागली असती. पण आपण याला पूर्णपणे विसरून जेव्हा आपण फक्त मोबाईल आपण आता डेव्हलप करायलो, मोबाईल आपण बनवत आहोत, तर मोबाईल बनवण्याची किंमत म्हणजेच ह्या लॅपटॉपला विसरण्याची किंमत असू शकते. म्हणजेच हे मोबाईल बनवण्याची जी किंमत आहे, मोबाईल बनवण्याचं जे कॉस्ट आहे, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो फ्रेंड, वस्तूची जी कॉस्ट आहे, एक वस्तू आहे, प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एका वस्तूची जी कॉस्ट आहे, ती कॉस्ट जी दुसरी वस्तू आपण बनवण्याचं सोडलो किंवा विसरलो त्याच्या बरोबर असतं, म्हणजे जे आपण विसरलो. तर या ठिकाणाहून आपल्याला बनवून विकल्यानंतर इथून सुद्धा काहीतरी प्रॉफिट होणार होतं. तर आपण याला विसरून जेव्हा इथून आपण प्रॉफिट कमवायलो किंवा
याला बनवण्यात पण आपल्याला काहीतरी कॉस्ट लागणार होतं, पण हे आपण विसरून जेव्हा मोबाईलवर फोकस करतो आणि या ठिकाणाहून जेव्हा आपण वस्तू प्रोड्यूस करतो, तर याच्या जे विसरलो त्या वस्तूच्या बरोबर याची कॉस्ट असतं. हे बेसिकली हे अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी मध्ये सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. म्हणजे एक वस्तू विसरून आपण जेव्हा दुसरी वस्तू तयार करतो तेच असतं आपलं अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर हे देण्यात आलेलं आहे गॉटफ्राइड हॅबरलर्स कडून. तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल फ्रेंड्स. तर आता पाहूयात नेक्स्ट थेअरी आहे 12वी आणि लास्ट थेअरी आहे थेअरी ऑफ रेसिप्रोकल डिमांड. आणि हे दिली कोणी? जे.एस. मिलनी. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी आणि थेअरी ऑफ रेसिप्रोकल डिमांड हे मॅचिंग मध्ये खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे. जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लगेच तुम्ही नोट डाऊन करत चला, लिहत चला, कारण पुन्हा पुन्हा आपल्याला व्हिडिओज बघणं शक्य होत नाही आणि टाइम पण फार वेस्ट होईल. म्हणून मी तुम्हाला शिकवत असताना जे महत्वाचे मुद्दे आहेत सोबत लिहत चला. आपल्याला खूप काही अभ्यास करून सर्वच विसरण्यापेक्षा आपण महत्वाचं जे काही आहे ते आपल्याला लॉंग टर्म मध्ये सस्टेन करायचं आहे, रिटेन करायचं आहे. एक्झाम मध्ये आपल्याला त्यावर क्वेश्चन्स व्यवस्थित सोडता आलं पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. म्हणून थेअरी ऑफ रेसिप्रोकल डिमांड हे जेम्स मिलनी दिलेली आहे. रेसिप्रोकल म्हणजे परस्पर संबंधी. जेव्हा दोन देशामध्ये काय होतं फ्रेंड्स? ट्रेड होतं. तर जेव्हा त्यामध्ये जेव्हा गुड्सच्या बदल्यात गुड्स रिटर्न केलं जातं, म्हणजे समजा 20 लॅपटॉप एक देश पाठवत आहे भारतामध्ये, तर त्याऐवजी जर आपण त्याला 40 टीव्ही परत जर आपण पाठवत असाल पैसे न देता, जेव्हा 20 लॅपटॉपच्या बदल्यात 40 टीव्ही किंवा 40 टीव्हीच्या बदल्यात 20 लॅपटॉप आपण एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करत असतो, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? त्याला रेसिप्रोकल म्हणजे परस्पर संबंधी वस्तू. जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रेडवर अशा पद्धतीने आपण ट्रेड करतो, तर त्याला काय म्हणतात? थेअरी ऑफ रेसिप्रोकल डिमांड. तर अशा पद्धतीने आपले सगळेच थेअरीज कंप्लीट झालेले आहेत फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, थेअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड या कन्सेप्टवरचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे खूप महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये देईन. तुम्ही आय बटनवर क्लिक करून ते प्लेलिस्ट पाहू शकता आणि सोबतच अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पॅटर्न काय असतं. आणि तुमचा अभ्यास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करताल तर तुमचं कन्सेप्ट इतकं स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही क्वेश्चन सोबत फॅमिलियर होतात. सोबतच तुम्हाला जर या पूर्वीचे व्हिडिओज पाहायचे असतील थेअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेडचे, तर तुम्हाला एंड स्क्रीनवर ते व्हिडिओज मी अरेंज करून देईन. आणि नाहीतर तुम्ही चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट मधून सुद्धा थेअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेडचे व्हिडिओज पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण हळूहळू करून सर्व सिलेबस संपवणार आहोत. तर चॅनलशी जुडून राहा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.